नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश. Today in this video we are going to discuss different forms of verbs. आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण काय शिकलो? व्हॉट इज अ वर्ब, वर्ब काय असते. या व्हिडिओ मध्ये गण्या आपण शिकणार आहोत वेगवेगळे वर्बचे फॉर्म्स. फॉर्म्स माहिती आहे का? फॉर्म्स गण्या किती असते रे वर्बचे फॉर्म्स? कोणी कोणी 3च सांगते, कोणी कोणी 2च सांगते, कोणी कोणी 12 सांगते. हे भगवान, वर्बचे 3 महत्वाचे आहेत, बट देर आर 5 डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स. गण्या 5 प्रकारचे फॉर्म्स आहेत. 5 फॉर्म्स आहेत. फॉर्म्स वर्बचे प्रकार नाही, वर्बचे फॉर्म्स. आणि वर्बचे फॉर्म जर माहित असेल आपल्याला तर आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी लिहू शकतो आणि बोलू शकतो. आणि यांचा काम जे असते कशा कुणाचा डिफरंट जे फॉर्म्स असतात, जे 5 फॉर्म्स आहेत वर्बचे, त्यांचं काम टेन्स मध्ये पडत असतो. कुठे? टेन्स कार्ड. 12 टेन्स असतात. त्या 12 टेन्स मध्ये वेगवेगळे फॉर्म्स आपण वापरत असतो आणि टेन्सनी बोलत असतो. तर ते 5 फॉर्म्स आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर चला आता शिकूया आपण वर्बचे वेगवेगळे फॉर्म्स. सो लेट अस स्टार्ट नाउ. काय शिकायचं आहे गणित आपल्याला? डिफरंट forms of a verb. कोणत्याही वर्बचे 5 फॉर्म, वेगवेगळे फॉर्म्स असतात. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल का हे असं पाहिलं असं तुम्ही V1 V2 V3 V4 V5 हे 3 पाहिलं असं जास्त करून, आहे की नाही? हे 3 फॉर्म, हे असे नाव दिलं V1 V2 V3 V4 आणि V5. म्हणजे V1 ला बेस फॉर्म ऑफ द वर्ब म्हणत असतात. गण्या काय म्हणतात? पहिलं फॉर्म, जे वर्बचं पहिलं फॉर्म असते. जसं राईट आहे, राईट हा वर्बचं काय आहे? पहिला फॉर्म झाला. त्यालाच काय म्हणतो गण्या? बेस फॉर्म ऑफ द वर्ब, वर्बचं पहिलं रूप. आणि हे असं लिहितात, कोणी कोणी वरती टोपी देतात, हे असंही लिहितात. ओके, फक्त लक्षात ठेवायचं का वर्बचं पहिलं फॉर्म इथं द्या, नाही तर वरतं द्या. कोणी वरतं देते, कोणी खालतं देते. वरतं ना खालतं काय करायचं आपल्याला फक्त फॉर्म, वर्बचं पहिलं फॉर्म दुसरं फॉर्म हे माहित पाहिजे. आता राईट आहे तर हा बेस फॉर्म झाला, म्हणजे V1 फॉर्म म्हणतो. याला काय म्हणतो आपण? V1 फॉर्म. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म असते wrote. हा V2 फॉर्म झाला. V3 फॉर्म written. मी हे फक्त राईटचं सांगत आहोत. हा झाला V3 फॉर्म. आणि V4 फॉर्म कसं तयार करत असतात? तर बेस फॉर्मला, पहिल्या फॉर्मला वर्बच्या जर ing लागलं तर ते होते V4 फॉर्म, म्हणजे वर्बचं चौथं रूप. त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणत असतो आपण. काय म्हणत असतो? प्रेझेंट पार्टिसिपल. तर रायटिंग, आता गण्या डायरेक्ट ing नाही लावायचं, म्हणजे ing जिथं दिसते त्याला म्हणतात V4 फॉर्म. काय म्हणतात? V4 फॉर्म. ओके, पास्ट पार्टिसिपल पण म्हणत असतात त्याला, आपल्या प्रेझेंट पार्टिसिपल पण म्हणत असतात. मग आता इथं पहिल्या फॉर्मला ing धमकवून टाकायचं, लावून टाकायचं. तर गण्या काही डायरेक्ट लावायचं नाही, नाहीतर बस गुरुजीनं सांगितलं का ing लावा पहिल्या फॉर्मला, झाला तो V4 फॉर्म. असं होत नाही गण्या. तर त्याचं रूल्स आहेत. काय आहेत? रूल्स आहेत. V4 फॉर्म कसं बनवायचं बेस फॉर्म पासून किंवा पहिल्या फॉर्म पासून वर्बच्या, तर मी सांगून देतो आता इथं थोडंसं शॉर्टकट. इथं लास्ट लेटर काय? बेस फॉर्मचा ई आहे, तर ईला उडवून टाकायचं, गायब करून टाकायचं. पाहिजे नाही तर तू गायब होऊन जाशील. तर ईला काढून टाकायचा. काय तर असं होते का? कधी पाहिलं होतं का? रायटिंग ing लावा म्हटलं तर असं होते का? कधी पाहिलं का रायटिंग? पाहून घेतो एखादं एक्झाम्पल. तर जर वर्बचं लास्ट लेटर, मी आता तुम्हाला पहिले हे सांगतोय यांच्या बद्दल का V4 फॉर्म आणि V5 फॉर्म काय असते.
तर जो बेस फॉर्म असतो त्याला V1 म्हणतो, त्याला आयएनजी लावलं तर V4 फॉर्म होत असते. आणि आता लावायचं कसं, समजा सर कसं लावायचं मी सांगतो ना गण्या, तर लक्षात घ्या. वर्बचं लास्ट लेटर ई असेल तर काढून टाकायचं, फेकून द्यायचं निघाले, आणि काय करायचं रायटिंग. बघा ई काढला आणि आयएनजी, हा झाला V4 फॉर्म. कधी कधी काय होत असते, ई असेल तर ई काढून टाकायचा, आयएनजी डायरेक्ट लावून टाकायचं, झाला V4 फॉर्म. आता समजा हा सीट आहे, तर लास्ट लेटर याचा काय आहे, टी आहे, कन्सोनंट आहे, आणि त्याच्या आधी काय आहे, वॉवेल. वॉवेल स्वर आहे, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, 5 स्वर आहे का नाही. एकूण अल्फाबेट किती राहते गण्या, स्वर सब 26 आहे, त्याच्यापैकी 5 स्वर आहे, स्वर ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. आणि जे रिमेनिंग आहे 21 ते आहेत, त्यांना म्हणतो कन्सोनंट, व्यंजन म्हणतात. तर लास्ट लेटर व्यंजन आहे, कन्सोनंट आहे, आणि त्याच्या आधी काय आहे, वॉवेल आहे. वॉवेल आहे, ए ई आय ओ यू पैकी आहे ना, आहे. तर V4 फॉर्म बनवत असताना त्याला काय लावायचं, शेवटचं लेटर रिपीट करायचं. रिपीट म्हणजेच कसं होणार, रिपीट करायचं आणि मग आयएनजी लावायचं, सिटिंग. तर V4 फॉर्म हे जे असतं हे टेन्स मध्ये चालू आणि चालू पूर्ण काळामध्ये वापरत असतात. जे कोणते कंटिन्युअस टेन्स असतात किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतात त्याच्यामध्ये V4 फॉर्मचं काम पडते गण्या. आता V4 नाही जमलं, V4 सोपंच आहे, आयएनजी लावणे. फक्त थोडंसं ई असेल तर ई काढून टाकायचं, आयएनजी लावायचं. लास्ट लेटर कन्सोनंट असेल तर त्याच्या आधी वॉवेल असेल तर लास्ट लेटर रिपीट करायचं आणि मग आयएनजी लावायचं. तर अशा प्रकारे V4 फॉर्म तयार होत असते. आता त्याच्यानंतर बघा सर V5 फॉर्म काय आहे बहीण, आता एवढे 5 आहे, आपल्याला 3च माहित आहे. हे 3 शेमड्या मेमड्या कोणत्या पुट्ट्याला माहित आहे ते सर, वर्बचं पहिलं फॉर्म, दुसरं फॉर्म, तिसरं फॉर्म, पण चौथा म्हणजेच त्याला आयएनजी लावत असतो बेस फॉर्मला पहिला. ओके. त्याच्यानंतर V5 फॉर्म म्हणजे कोणतं, वर्बला यस आणि ईएस जर लागलेलं असन, वर्बला लक्षात घ्या, चांगलं कान देऊन ऐका बरोबर. वर्बला पहिल्या फॉर्मला यस आणि ईएस लागलं असेल तर त्याला म्हणतात V5 फॉर्म. कोणतं फॉर्म, क्रियापदाचं 5वं रूप. आता हे कधी लागते, एकाच टेन्स मध्ये लागते गण्या. कोणत्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला यस यस लावतात. पण आता कधी लावतात ही डोक्यात गेलं पाहिजे. तर जेव्हा थर्ड पर्सनल प्रोनाउन्स असतात ऍज अ सब्जेक्ट, थर्ड पर्सनल प्रोनाउन, मग कोणते, ही, सी आहे का नाही, एखाद्याचं नाव कॉमन किंवा सिंग्युलर पर्सन जर सब्जेक्ट मध्ये असेल तर तेव्हा वर्बला काय लावत असतो. आणखी परत इट जर असेल, इट असेल ऍज अ सब्जेक्ट तर वर्बला यस यस लागतो. आय असेल तर लावायचं नाही, यू असेल तर लावायचं नाही. फर्स्ट पर्सनल किंवा सेकंड पर्सनल प्रोनाउन यू असेल तर लावायचं नाही. आता समजा हेच पाहू, आता जसं आय राईट, सिंपल प्रेझेंट टेन्सचं कन्स्ट्रक्शन आहे, सब्जेक्ट प्लस V1 विथ यस और ईएस. इथं यस यस लावत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पण कधी लावायचं, जेव्हा हे सब्जेक्ट म्हणून जर असेल, थर्ड पर्सनल प्रोनाउन जर असेल ऍज अ सब्जेक्ट, तेव्हा वर्बला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यस किंवा ईएस लावतात. मग आता यस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं हे आता आपण जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकू तेव्हा मी डिटेल मध्ये सांगणार. फक्त लक्षात ठेवायचं, यस यस लागत असेल कोणत्याही बेस फॉर्मला वर्बच्या तर तो समजून जायचं V5 फॉर्म ऑफ द वर्ब आहे. ओके. मग आता आय असेल तर नाही लावायचं, यू असेल तर नाही लावायचं, यू राईट, आय राईट. ओके. देव राईट प्लुरल जर असेल, वी असेल तर नाही लावायचं. मग कधी लावायचं सर, कधी लावायचं, जेव्हा यांच्यापैकी जर सब्जेक्ट मध्ये असेल तर लावायचं. मग आता ही राईट्स, ही राईट्स, he writes, she writes, it writes, Ram writes. बघा इथं आता इथं writes लागलं, write ला यस लागलेला आहे. काय लागलं, यस लागलं. त्याच्यानंतर बघा अजून एखादा वर्ब घेतो जसं गो आहे, ईएस पण लागत असते, ईएस. बघा ईएस वॉवेल आहे, लास्ट लेटर म्हणून ईएस लावतात. आणि कन्सोनंट असेल तर काय लावत असतात, ईएस लावत असतात. मग आता इथे गोज बघा, गोज आहे का नाही, ही गोज, सी गोज, इट गोज, राम गोज असं होत असते. मग जेव्हा थर्ड पर्सनल प्रोनाउन्स असतात ऍज अ सब्जेक्ट इन सिंपल प्रेझेंट टेन्स
then we use yes or yes to the base form of the verb. आणि त्यालाच म्हणत असतात मग यांना काय म्हणू आता V5 फॉर्म ऑफ द वर्ब. तर असं लक्षात ठेवायचं गण्या की यस यस जर लागत असेल एक बेस फॉर्मला तेव्हा ते V5 फॉर्म असते आणि बेस फॉर्मला आयएनजी लागत असेल तेव्हा त्याला V4 फॉर्म असं म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. ओके. तर आता आपल्याला बघायचं आहे तीन मेन फॉर्म्स बघायचे आहे. तीन मेन फॉर्म्स कोणते V1 V2 आणि V3. आता काही असे वर्ब्स असतात काही असे वर्ब्स लक्षात घ्या रे. आपल्याला दुसरा आणि तिसरा फॉर्म बघायचा आहे की दुसरा आणि तिसरा फॉर्म बनवल्या जात असते. जसं आता V4 फॉर्म बनवल्या जात असते V5 फॉर्म यस यस लावून बनवल्या जात असते तसंच V2 आणि V3 फॉर्म म्हणजे समजा हा V1 आहे तर V2 फॉर्म आणि V3 फॉर्म हे बनवल्या जात असते. आता कसं बनवायचं सर तर ते सांगतो आता चांगल्या प्रकारे. चांगलं समजून घ्या पटवून घ्या कारण वर्ब फॉर्म्स माहित असन तरच भजन जमते नाहीतर जमत नाही. टेन्स मध्ये कसं बोलायचं कसं लिहा टेन्स तरी समजणार का. वर्ब फॉर्म वरून पण ओळखता येते गण्या. टेन्स मोठे टेन्शन देतात म्हणून वेगवेगळे वर्ब कमीत कमी डेली रुटीन मधले आपण जे दैनंदिन जीवनात वर्ब्स वापरतो त्याचे तरी तीन फॉर्म्स माहित असणं आवश्यक आहे. चौथा तर आयएनजी लावूनच बनवतो रे त्याचं काही टेन्शन नाही. पाचवा यस यस एकाच टेन्स मध्ये बनवतो पण मेन आहे तीन फॉर्म्स. आता कधी असे बयाड आहेत वर्बचे दोन फॉर्म्स V2 आणि V3 लई बयाड करते. आता कसं बयाड करते माहितीये का कुत्र चावल्यासारखं. कसं काही असे वर्ब्स आहेत काही असे वर्ब्स आहेत ज्यांचं दुसरं फॉर्म म्हणजे V2 फॉर्म आणि V3 फॉर्म सारखंच राहते. सारखंच राहते आणि जेव्हा V2 आणि V3 फॉर्म सारखं राहते तर ते दोन्ही फॉर्म बनवल्या जात असतात काहीतरी ऍड करून बनवल्या जात असते. अशा वर्बचे V2 आणि V3 फॉर्म सारखे असतात ते वर्ब्स असे वर्ब्स का V2 आणि V3 सारखे असतात ते काही लेटर्स काही सफिक्सेस ऍड करून बनवल्या जात असतात. असे काही असतात पण काही असेही वर्ब्स आहेत ज्यांचे तिन्ही फॉर्म सारखेच असते गणिया. जसं कट 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 पुट 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 तर काही टेन्शनच नाही डोक्यात घुसवासाठी लक्षातच राहिले ते. आणि असे वर्ब्स आहे काही का त्यांचे तिन्ही फॉर्म अलग आहे. जसं मी आता राईट सांगितलं होतं नाही राईट रोट रिटन. बापरे हे काय बनवत नाही गणिया ते समजू नको. तिन्ही अलग फॉर्म असं तर ते बनवले जाते का असं नाही. ते जशात तसेच राहतात. ते तुम्हाला वाचा लागते आणि तेवढं लक्षात ठेवा लागते. जसं गो वेंट गॉन हा जो गो आहे गो वेंट गॉन. आता हे का बनवले का काही ऍड करून याच्यामध्ये हा बेस फॉर्म झाला पहिला फॉर्म झाला तर याच्यामध्ये काही ऍड केलं का मी काहीच नाही. हे तसे ना तसेच आहे पाठच करायला लागते तर अशी राहते गण्या. म्हणूनच तर थोडस पाला पडते मग आपला इंग्लिश मध्ये येत नाही का तर हेच कारण असते. तर वर्ड्स व्होकॅब्युलरी माहित पाहिजे वर्बचे तिन्ही फॉर्म माहित पाहिजे आपल्याला कमीत कमी डेली रुटीन मधले वर्ब्स. तर आता हे आपण घेऊ असं काही दोन चार ज्यांचे तिन्ही फॉर्म सारखे असतात आणि तिन्ही फॉर्म अलग असतात. जसं गो आहे का नाही राईट रोट रिटन हे आपण लास्ट मध्ये घेऊ. आता असे वर्ब बघू आपण ज्याचं V2 आणि V3 सारखं असते. तर मग ते कसं बनवायचं सर आता सांगतो बघा. पहिले घेऊ आपण दिसते का दिसून राहिलं का नाही रे कुठे नाही तर मीच बडबडच राहील चालू जाईल कळावं तिकडं. आता पहिले काय करायचं ऍडिंग. लक्षात घ्या मी इथं लिहितो ऍडिंग. पहिले ऍड करायचं आपल्याला ऍडिंग काय ईडी. आपल्याला ईडी ऍड करून आपण V2 आणि V3 इथं लिहितो. इकडे मावून नाही V1 V2 आणि V3 सारखंच राहायचं ते फॉर्म. दोन फॉर्म सारखे असणारे वर्ब्स कसे तयार करत असतात तर पहिला मार्ग आहे ईडी लावून. ईडी लावून आपण V2 आणि V3 सारखे असणारे वर्ब्स फॉर्म बनवू शकतो. V2 आणि V3 जसं कोणता आहे सर मी एक एक्झाम्पल घेतो जास्त काही घेत नाही. जसं लक्ष द्या रे वॉश आहे हा वॉश काय आहे बेस फॉर्म आहे पहिलं रूप आहे V1 आहे. मग इथं ईडी फक्त न करा नाही इथं घ्या ना लावा ना आता ईडी सीधंच काम आहे. याचं तिसरे फॉर्म सारखंच आहे वॉश
वॉश्ड आहे नाही डॉक्टर. तर असे आता काय असे पूर्ण स्वरूप थोडी राहणार आहे. काही काही असतात ज्यांना आपण ईडी लावून V2 आणि V3 बेस फॉर्म मध्ये ईडी लावून V3 आणि V2 बनवतो. असे वर्ब्स ज्यांचं V2 आणि V3 सारखं असते. वॉश्ड लई आहे असे कलेक्ट हा बेस फॉर्म आहे. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. आता काय होणार कलेक्टेड ईडी लागलं आणि कलेक्टेड. तर असे काही वर्ब्स असतात ज्याचं दोन्ही फॉर्म सारखे असतात आणि ते कोणत्या काय ऍड करून बनवत असतात ईडी. त्याच्यानंतर दुसरा नियम सांगतो, लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं. असे वर्ब्स ज्यांचं V2 आणि V3 फॉर्म सारखं असते तर ते कसे बनवतात सारखे फॉर्म जे असणारे आहेत वर्ब्स V2 आणि V3 फॉर्म कसं बनवायचं ते सफिक्स ऍड करून काय ऍड केलं ईडी ऍड करत असतात. कधी कधी काय होत असतं डी फक्त ऍड करत असतो. ऍडिंग डी ओनली फक्त डी ऍड करून सुद्धा आपण V2 आणि V3 फॉर्म बनवत असतो. मग असे ऑलरेडी बेस फॉर्म मध्ये पहिला फॉर्म जो असतो वर्बचा तो जर ई मध्ये एंड होत असतो तसे लई येणारे गणिया लई वर्ब्स आहेत. जसं बघा लाईक आवडणे लास्ट मध्ये काय आहे ई आहे. मग आता ईडी लावून का डबल नाही तर हा जो वर्ब्स आहे याचा लास्ट लेटर ई आहे. मग ई जर असेल तर काय ऍड करायचं फक्त डी मिळवायचं फक्त डी टाकायचं डी. मग असे काही वर्ब्स आहे ज्याचा लास्ट लेटर ई आहे. लई आहे चेंज आहे लव आहे बरेचसे आहे. तर आपण दोन घेऊ इथं लाईक. मग काय करू आता डबल ईडी ऍड करत नाही गण्या फक्त ई आहे म्हणून डी फक्त ऍड करायचं. मग लाईक आहे का नाही असं आहे लाईक दोन्ही फॉर्म सारखे आहे. आणि ते काय ऍड करून बनवलं फक्त डी कारण लास्ट लेटर ई ऑलरेडी आहे ना गण्या. मग काय वेळ खसखस करायचं तिथं ईडी लावलं तर तो कोणता भलताच होणार ना. चेंज आहे बघा चेंज म्हणजे बदलणे चेंज आहे का नाही ई गण्या इथं. मग घे ना आता का पाहिजे तिकडं चेंज्ड डीस लावायचं काम आहे म्हणजे जास्त काही मेहनती आहे का इथं. हे असे लक्षात ठेवायचे आहे डीस लावून झालं. जमलं रे बा. असे V2 आणि V3 असे वर्ब्स ज्यांचे V2 V3 सारखे आहेत हे डी लावून ईडी लावून आपण बनवत असतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऍडिंग आयडी ऍड करायचं असते. आयडी ऍड करून बेस फॉर्म मध्ये V2 आणि V3 सारखे बनवत असतो. पण कधी जर एखाद्या वर्बचं लास्ट लेटर शेवटचं अक्षर लेटर वाय असेल काय असेल वाय. मग आता वाय कोणकोणते आहे सर पाहणं क्राय आलं का ना वाय लास्ट मध्ये क्राय. जर एखाद्या बेस फॉर्मचं वर्बच्या बेस फॉर्मचं पहिल्या रूपाचं लास्ट लेटर वाय असेल लक्षात घ्या रे समजून घ्या ना बाबा. घुसलं पाहिजे ना डोक्यामध्ये पटापट आला पाहिजे ना. दोन फॉर्म कसे सारखे बनवायचे. आयडी काऊन लावायचं कारण इथं लास्ट लेटर वाय आहे. मग वाय ला गायब करून टाकायचं आणि त्या ठिकाणी आय लिहायचं आणि नंतर मग ईडी ऍड करायचं म्हणजे काय होणार क्राईड. बघा वाय कशाने रिप्लेस केलं मी आयने आणि त्याच्यानंतर ईडी वापरायचं म्हणजे सीधं सोप्या भाषेत आयडीच घुसवून द्यायचं आयडी लावून टाकायचं झालं का. वाय असं तर वाय काढून टाकायचं आयडी लावून टाकायचा काय डोक्याला घनघन कटपट नाही. मग नाही तर ते वाय काढा मग आय लिहा मग ईडी असं विषय काय नाही म्हणजे समजून जायचं आय प्लस ईडी म्हणजे वाय ला रिप्लेस कशाने करायचं आयने करायचं मग ईडी द्यायचं धमकवून. ओके मग क्राईड V2 आणि V3 फॉर्म सारखाच आहे करायचा. आणि ते कशाने बनवलेलं आयडी असे लई आहे. अजून सांगू का रिप्लाय बघा वाय आलं लास्ट मध्ये पहिले काय आहे यल आहे. मग आता काय होणार रिप्लाईड. आता मी गण्या जमलं रिप्लाय वाय काढून टाकला आयडी दिलं धमकवून झालं V2 V3 फॉर्म सारखंच. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही लक्षात ठेवा. प्ले
आता प्ले आहे. गण्या बनव रे V2 फॉर्म आणि V3 फॉर्म. श्याम्या शिल्पी बनवून काय ना वाय आहे ना. मी सांगितलं ना वाय असेल तर वाय काढून टाकायचा, आयडी लावायचा आणि V2 V3 फॉर्म बनवून टाकायचा. त्याचं धमधूम झालं. हा बनव का गण्या. आयडी जमलं गण्या. लावलं आयडी वाय काढून टाकला. गण्या बयाला तसं नाही हो. इथं वाय आहे पण त्याच्या आधी वावेल आहे. वावेल बयाळासारखे काम नका करू. वाय आहे पण त्याच्या आधी ये वावेल आहे. वावेल गणबा वावेल म्हणजे ए आय पैकी आहे का नाही. तर इथं ये असल्यामुळे इथं बघा वरती काय होतं, वायच्या आधी कन्सोनंट होतं ना. वायच्या आधी आर, वायच्या आधी एल, मग आपण वाय काढून आयडी लावलं. पण इथं नाही जमत ते बदल. असे काय वर्ब असते बेस फॉर्म वर्बचे की ज्याच्यामध्ये लास्ट लेटर वाय तर राहतेच पण त्याच्या आधी वावेल जर येत असन तर आयडी धमकवायचं नाही. काय लावायचं. म्हणून हे चुकीचं आहे गण्या. लिहिलं म्हणून पाहिलं बरोबर आहे म्हणते बया. तर असं होत नाही. तर वॉवेल असल्यामुळे काय करत असतो आपण, काय करत असतो, डायरेक्ट ईडी धमकून देत असतो, लावत असतो डायरेक्ट. असं नाही आहे बट. मी इथं बट लिहून ठेवतो बट. याला जमत नाही हे बदल. आयडी लावत नाही. ओबे बघा ओबे आहे. वायच्या आधी काय आला वॉवेल आला. वॉवेल मग आता वाय काढू का नाही. मग डायरेक्ट आयडी धमकून द्यायचा ओबे असं आहे ते. तर अशा प्रकारे आयडीचा वापर करून आपण V2 आणि V3 फॉर्म सारखे असणारे वर्बचे बनवू शकतो. लक्षात घ्या. आता स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. खपाखप गचाट गच काढा लवकर. शिल्पी काढून टाक. अजून 2 आहेत ना. 2 प्रकार झालं. फुसू का फुसू घ्या. फुसतो. हे झालं आयडी लावून डी लावून आणि ईडी लावून V2 आणि V3 फॉर्म बनवणे. आता चौथं बघा. चौथा प्रकार कोणता आहे सर. आहे ना. आता चौथा जो प्रकार आहे तो आहे चौथा रूल. समजा रिपीट द लास्ट लेटर twice and add ed. आता लक्षात घ्या हा रूल कोणता आहे. जर आपल्याला वर्बचे दोन्ही फॉर्म सारखे असणारे वर्बचे दोन्ही फॉर्म सारखे असणारे आपण काय ऍड कशाने बनवतो. चौथा नियम कोणता आहे. लास्ट लेटर रिपीट करणे आणि मग ईडी लावणे. चौथा रूल. आता काऊन बा असं कोण सर सांगतो. आता जसा स्टॉप आहे. याचा लास्ट लेटर बघा पी आहे पण त्याच्या आधी पी म्हणजे काय झाला कन्सोनंट झाला. पी काय आहे कन्सोनंट आहे. मग जर बेस फॉर्मचा लास्ट लेटर कन्सोनंट असेल आणि त्याच्या आधी वॉवेल असेल ओ यू वॉवेल असेल तर लास्ट लेटर रिपीट करायचं. करा केलं. आता घाला का ईडी लावा. लावलं आणि काय तयार झाला स्टॉप. मी काय केलं लास्ट लेटर रिपीट केलं आणि त्याच्यानंतर ईडी लावलं. तर असं करून सुद्धा आपण V2 आणि V3 फॉर्म बनवत असतो. गण्या शिल्पी जमलं का. हा चौथा रूल आहे. लास्ट लेटर रिपीट करा आणि ईडी ऍड करा आणि काय बनवा V2 आणि V3 फॉर्म सेम असणारे वर्ब. ओके झालं. स्टॉप. अजून एखादं घेऊ का. जसं रब आहे. रब म्हणजे घासणे. घासताना तुम्ही असं रंदा घासा नाही असं घासतो ना आपण. मग रब म्हणजे घासणे. बघा लास्ट लेटर बी आहे त्याच्या आधी काय आहे यू आहे. यू वॉवेल. मग आता लास्ट लेटर काय करू आता रिपीट करा. रब्ड आणि रब म्हणजे लास्ट लेटर रिपीट करायचं दोनदा लिहायचं आणि मग ईडी द्यायचं धमकून. झालं ते V2 फॉर्म आणि V3 फॉर्म सारखं. असं आहे ते गणित. ह्याला हा एक नियम झाला. आता सर
गण्या सांग बरं आता तू काय लास्ट लेटर रिपीट कर. आता मी सांगितलं ना नियम, लास्ट लेटर कन्सोनंट असेल त्याच्या आधी वावेल असेल तर लास्ट लेटर रिपीट करायचं आणि मग ईडी लावायचं आणि काय तयार करायचं, वर्बचं V2 आणि V3 फॉर्म सारखं बनवायचं. आता इथं या ना लास्ट लेटर काय आहे, के आहे, के आणि त्याच्या आधी वावेल आलं ना ओ. मग घ्या ना आता, घ्या घ्या घ्या, जमवा जमवा रे जमवा, रिपीट करा, करा रिपीट, करा रिपीट. जमलं गण्या, नाही जमलं गण्या तसं नाही थे. मी लिहिलं म्हणून का बरोबर आहे का, तर असं करायचं नाही गण्या. येतं थोडस टर्निंग पॉइंट आला, क्लायमॅक्स कोणता, इथं सिंगल सिंगलच वॉवेल आहे ना गण्या, सिंगल वॉवेल पाहिजे. पण इथं आता आला डबल, तर डबल जर वॉवेल असेल लास्ट लेटर कन्सोनंटच्या आधी, लास्ट लेटर कन्सोनंट असेल तर त्याच्या आधी डबल वॉवेल येत असेल तर काही रिपीट करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट काय करायचं, ईडी धमकून द्यायचं. मग का कुक असं आहे गण्या. मग इथं टर्निंग पॉइंट आला. बट last letter of the verb of the base form of the verb is consonant, but before that there are two vowels. You needn't repeat the last letter twice. You have to just add ed, okay, and you can form V2 and V3 form of the verb. त्याच्यानंतर असे रिप घेतो अजून. हा रिप पण आहे बघा. रिप पी कन्सोनंट आहे आणि आधी काय आलेला ई आणि डबल वॉवेल आहे इथं रिप. तर इथे काय करायचं, रिपीट नाही करायचं. काय करायचं, रिपीट करायचं नाही, डायरेक्ट ईडी द्यायचं धमकवून, रिप. तर असं आहे. तर अशा प्रकारे आपण असे वर्ब्स ज्यांचं V2 आणि V3 सारखे असतात ते आपण काय काय लावून बनवतो, ईडी लावून बनवतो, डी लावून बनवतो, आयडी लावून बनवतो आणि लास्ट लेटर रिपीट केल्यानंतर ईडी लावून बनवत असतो. तो असे नियम आहेत V2 आणि V3 फॉर्म बनवायचे. तर आता हे झालं पाचवं. आता चौथं झालं, 4 फॉर्म झाले V2 आणि V3. तर लक्षात राहील का एवढे नियम? लक्षात ठेवायचं गण्या. V2 आणि V3 फॉर्म सारखे असणारे वर्बचे फॉर्म कसं बनवायचं, तर हे लिहून ठेवायचं सफिक्सेस. आता काही वर्ब्स असतात 3 फॉर्म डिफरन्स, 3 फॉर्म्स डिफरंट. काही असे वर्ब्स असतात ते काही बनवा वगैरे काही लागत नाही, त्यांचे तिन्ही फॉर्म सारखे असतात. जसं गो, गो, वेंट, गॉन, गो, वेंट, गॉन. आणि चौथा फॉर्म गोइंग आणि पाचवा फॉर्म गोज, आहे का नाही. तर गो, वेंट, गॉन असे काही वर्ब्स असतात ज्यांचे तिन्ही फॉर्म सारखे असतात, ते काही बनवल्या जात नाही, ऍज इट इज असतात. जेवढे वाचाल तेवढे लक्षात ठेवा लागते आणि बोला लागते. इंग्रजी किंवा लिहिण्यामध्ये कामी येत असते. हे तुम्हाला वाचच लागेल. याच्यामध्ये काही मंत्र जंत्र नाही आहे का ईडी लावून नाही बनवतात का नाही, ऍज इट इज आहे. तिन्ही फॉर्म अलग अलग असतात. ते जेवढे वाचाल तेवढं चांगलं तुमचं निवांत पडलं. अजून एक घेतो, जसं राईट आहे, राईट, रोट आणि रिटर्न. तर असे काही असे तुम्हाला वर्ब दिसणार जे तिन्ही फॉर्म अलग अलग असतात, V1, V2 आणि V3. त्याच्यानंतर साध्या प्रकारचे फॉर्म्स आहेत 3 सेम फॉर्म, ओके, 3 सेम फॉर्म्स सारखेच असतात. तिन्ही फॉर्म सारखेच असतात. जसं कोणता आहे, कट, 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 पुट, 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 पुट. कोणता आहे, पुट, 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 पुट. तर अशा प्रकारे असे काही वर्ब्स असतात ज्यांचे तिन्ही फॉर्म, ते सोपीच आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि हे लक्षात घेणे आहे, तिन्ही फॉर्म माहित पाहिजे तरच टेन्स मध्ये बोलता येते, लिहिता येते, नाहीतर काही निवार काही पडत नाही, मोठी आपत. म्हणून डेली रुटीन मधले वर्ब्स त्याचे तिन्ही फॉर्म पाठ करून ठेवायचे, वाचून ठेवायचं. ते फायदेशीर होणार आणि टेन्स मध्ये चांगल्या प्रकारे बोलणार. नाहीतर कमांडच नाहीये, तिन्ही फॉर्म माहित नसेल तर का माती बोलणार आहे टेन्स मध्ये, आणि 12 टेन्स मध्ये अलग अलग टेन्स मध्ये अलग अलग फॉर्म यूज करत असतो. मग का करणार आहे तुम्ही, का करणार काय तुम्ही, जमतच नाही भजन, हे माहीतच पाहिजे.
तो अशा प्रकारे दोन फॉर्म सारखे असतात ते आपण सफिक्सचा वापर करून डी ईडी आयडी आणि रिपीट करून ईडी ऍड करून बनवतो. त्याच्यानंतर असे काही वर्ब्स असतात ते वाचून घ्यायचं. आता सगळेच काही सांगत बसत नाही कोणकोणते आहेत. तर इथं मी सांगितलं का काही वर्ब्सचे तिन्ही फॉर्म सारखे नसतात, ते ऍज इट इज असतात, ते काही बनवले जात नाही. त्याच्यानंतर काही थ्री सेम फॉर्म्स असतात, म्हणजे सारखे फॉर्म्स असतात. असे काही वर्ब्स असतात तिन्ही फॉर्म सारखेच असतात. तर अशा प्रकारे हे झाले आता वर्बचे डिफरंट फॉर्म्स गण्या. समजलं सगळ्यांना? शिल्पी जमलं का? असे वेगवेगळे फॉर्म्स असतात वर्बचे, बेस फॉर्मचे. ओके, कोणत्याही वर्बचे आणि ते टेन्स मध्ये आपण वापरत असतो, म्हणून लक्षात ठेवा. रिवाइज करा, घ्या स्क्रीनशॉट काढा ना, घ्या खिचा, माहित असायला पाहिजे. काढलं का शिल्पी? वाचून राहिली बाई, असं आहे ते. तर आशा करतो की तुम्हाला समजले असेल तीन फॉर्म्स V2 V3 फॉर्म कसे बनवायचे. ओके, three different forms of the verbs. So that's all about different forms of a verb. धन्यवाद. Thank you very much.